तुम्ही जो एक्सेप्शन दिला पळय त्या एक्सेप्शनाच्या नावाचेर हे पळय थंय हे चल्ला सगळो रस्त्यार रेबो येता आनी थंयच्यान टू व्हिलर्स लोक वयतात पास जातात लोकांचो जीव धोक्यात पडलो आनी तुमचो कोणूच थंय पळोवपाक ना तुमी ऑफिसान बसला आनी परमिशन इशू केला ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट आमी बरोवन घातलेले थंय लोकांच्या शेतांतल्यान ते गाडयो व्हरतात म्हणून रस्तो काडला. खंयचे इशू? पिळगांव 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 वेदांताचो विशय. तुमकां 2 ऑब्जेक्शनां फायल केल्लीं. एक शेतकारांनी जे टेनंट आसा तेजो आनी दुसरे आसले कोमरे जाता दोगांनी तुमकां रिटर्न ऑब्जेक्शन एप्रील म्हयन्यान दिल्या की रूट परमीट दिवच्या पयलीं तुमी आमचो कन्सल्ट करा म्हणून. तरी आसतना तुमी तांकां रूट परमीट दिलो. प्रायवेट कॅप्टिव्ह कन्झम्पशनाक वतात ते म्हणटात. हय बिचोले मागीर ब्लॉक 1 थंयच्यान मागीर ते PIP व्हरतात ते म्हणटात. PIP व्हरता तेन्ना आमी पळोवना अजून. पूण ते व्हरता आसतना तुमी प्रायवेट प्रॉपर्टीच्यान तांकां व्हरपाक परमिशन दिल्या. रूट परमीट तुमी दिला. सेकंड थींग तुमचे जे एजीन आनी तुमच्या डिपार्टमेंटान जी एफिडेवीट दिल्ली हायकोर्टान की आमी हे करतले SOP करतले ते SOP कितें तुमकां त्या फोटवांच्यान दिसता. तिसरी गजाल जो कायदो जो रूल अख्ख्या गोंयांत लागू जाता की मॉन्सुनान ट्रान्सपोर्ट ना तो तुमी फक्त त्याच मायनींग दिला डोमेस्टीक पर्पजा खातीर. पर्पज इट्सेल्फ डिफिटेड न्ही. पयलीं साकून आसा ते. ना एकटेच एक्सेप्ट फॉर कॅप्टिव्ह कन्झम्पशन म्हणून आतांच ना ते पयलीं साकून. न्ही पूण म्हाका सांगात ते करता आसतना कितें रस्त्यार त्रास जावचो लोकांक. आतां तुमचें म्हणणें हांव बरोबर ना अशें म्हणिना पूण पयलीं साकून तें आसा. पूण ती रॉंग प्रॅक्टीस आसली आमी म्हणटा. आतां हांगासर न्हू मातशें अकावंटेबिलिटीचे उलय. फाल्यां सकाळी ते एक्सिडेंट जालो हे असले चल्ला हू वील बी रिस्पॉन्सिबल हू वील बी तुमचें अकावंटेबल. म्हणणें कितें की थंय हें येता माती येता. रेबो येता रेबो येता ते स्टुडंट्स आसात फेरी रूट आसात बिचोलेचे चडशे लोक थंयसर कोल्लीम इंडस्ट्रियल इस्टेट कुणय वेर्ना फोण्या त्याच रोडान वयता बिंग इकॉनॉमिकली फिजिबल रोड तो. त्या रोडाची जशी दुर्दैवा तुमच्या एका ऑर्डरीन करून उडयल्या. हांव तुमच्या कित्याक म्हणटा तुमी आमचो विचार करून आयकता तुमकां जाय कितें इमिजिएटली स्टॉप करा रूट परमीट. आतां तांचे जे रूट परमीट तांच्यांनी मागिल्ले हायकोर्टान म्हणिल्लें की रूट परमिटां सगळीं आमकां धाडून दियात. हियरिंगा वेळार आमी ती धाडून दिली की वेदांतान आनीकय मागिल्ले तातूंतचे हो जो रूट आशिल्लो तो EC नाशिल्लो. सो तो रूट आमी हायकोर्टाक धाडून दिलो. हायकोर्टाच्या डायरेक्शना प्रमाणे आमी तो हायकोर्टाक धाडून दिलो. हायकोर्टान परमीट दिलो केला तांकां. ताजे नंतर मागीर हियरिंग जाली म्हणजे तुमी आशिल्ले त्या आमी फाटीं. सो तुमकां एक कॉपी दिली आसतली न्ही आमी ते कितें तुमी दिला पूण हायकोर्टान इंटरव्हेन्शन एप्लिकेशनाचेर कांयच दिवना. हायकोर्टान कितें जालें ताजेर हांव चालू उलोवंक शकना. पूण इंटरव्हेन्शन एप्लिकेशन डिस्पोज केला न्ही ताजेर कांयच डिसिजन घेवना. तांकां सांगलें की तुमी सेपरेट सूट इशू करा. आमचो कन्सर्न एकच आमी ते त्रास जाता म्हणून आडोवपाक गेले. डेप्युटी कलेक्टरान सांगलें लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जाता आपूण ट्रान्सपोर्ट स्टॉप करूंक शकना. रूट परमीट दिला DMG तुमी तांकां सांगा आनी करता. सो आमी आतां तो जो रूट आसा तांकां जेन्ना EC दिली तो रूट थंय बरयला तातूंत आसा तो EC. सो आतां आनी ताज्या नंतर निर्णय घेवपाक जेन्ना हायकोर्टान सांगिल्लें की आमकां ते रूट धाडून दिया म्हणून आमी रूटय धाडून दिले. तुमी ऑन वॉट बेजीस रूट हाडून दिलो तुमी ओनरशीप पळोवना. डायरेक्शन दिल्लें न्ही. आतां EC तो रूट आसा. EC डायरेक्शन आमची प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी तुम्ही कशें दिले तांकां. तुम्ही आमचे कडेन कन्सर्न ते फाल्यां सकाळी तुमी शिरगांवचे देवूळ आसा शिरगांवची घरां आसा फाल्यां म्हणटले ना ताका EC दिल्या घरां काडा कशें दिले तुमी. म्हणजे तुमी कित्याक बसले जाणां DMG. सरफेस पब्लीक हियरिंगाक आमी ऑब्जेक्शन रेज केल्ली तेचेर आमचो कांयच विचार जावना. सो म्हाजें आसा ऑब्जेक्शन. तुमचें नांव कितें? महेश वळवय. तुमी आतां शेतकारच्या वतीन हय शेतकार. सो तुमच्या प्रॉपर्टीच्यान वतात तुमी. आमचे तुमी टेनंट वयले आमी शेतां मागले त्या प्रॉपर्टीचे टेनंट. आतां मशिनां हाडल्या हांवें आमकां मागलें एका ऑर्डरी खातीर आयज तेंचे शेतांचेर माती भरून तेंचे रोडूय घालता. एकाच तुमच्या ऑर्डरी आसा. शेतां तुमच्या सायडीन आसा काय थंय थंय जाता. शेतांतल्यान शेतांतल्यान आमचे तळयेचे पाणी सध्या ते पाणी आमी यूज करता रस्ते हेका मारपाक. सिंपल. आणि डेप्टी कलेक्टर तुम्ही म्हणले डेप्टी कलेक्टरांकडे मिटींग जाली खरं माहिती कितें जालें. डेप्युटी कलेक्टर सांगलें तूं इमिजिएटली स्टॉप कर आमचे शेतकारांचे इश्यूज आसा कुंदाचे आसा आमचे परमिशन घेवना. हय तुमी बरें एमिकेबल सोल्युशन करा. एमिकेबल काडटा बट डिस्कशन करता बट प्रोवायडेड टू मायनींग स्टॉप बंद कर. तो मायनींग बंद करपाची पावर आपल्या कडेन आसा DMG कडेन आसा. सो आमी त्या हितून तुमच्या कडेन न्याय मागपाक गेला तो फाल्यांच्यान ट्रान्सपोर्ट बंद जावं जाय. कम वॉट मी नाल्यार तुमकां आमकां सांगपाक वीथ ड्यू रिस्पेक्ट टू हेचेर आमकां पिसफूल प्रोटेस्ट मंडेच्यान हांगा बसचें पडटलें पयलीं.
सो तुमचे म्हणणे ते तो रस्तो वापरप ना ट्रान्सपोर्टेशन तुम्ही करा कितें आमकां मायनींग जाय पूण तुमचें कितें आसा पळय न्हू तें तुमी सेपरेट आमची शेतां आमकां दिया रिक्वेस्ट करता आमी आतां 3-4 म्हयने जाले मामलेदारा पर्यंत आमी आतां लेटरां करीत आसता की आमची शेतां आमकां दिया आनी कांय नाका आनी आमकां मार्ग ना आतां दिया म्हणल्यार तुमचे फक्त शेतांतल्यान वता तो शेतांतल्यान रस्तो आमकां निवळ आमकां ते काडून पळय, नाका शेतांच्यान रस्तो वयता आसतना आता तेंच्यांनी तुमच्या ऑर्डरी खातीर कम्युनिटाची प्रॉपर्टी आसा कम्युनिटाची प्रॉपर्टी कम्युनिटाचो कोण आसा मेंबर मेन तर म्हणजे अटर्नी ना तांचे. अटर्नी आमकां स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी घेतल्या आमी एनी कुमदाद मेंबर कॅन अटेंड ऑन बिहाफ ऑफ कम्युनिटार आनी आमी रिटर्न ऑब्जेक्शन दिलां आमचो अटर्नी पावलो आमचो मुद्दो कितें तुमी जे आयज परमिशन दिलां तेज्या खातीर आयज पावसान सगळं चिखल तेंच्या शेतान येवन उरला शेतान वयता तांची वाट लागली तो रस्त्यावयलो चिखल शेतान येता शेतान येता देवपाची परिस्थिती ना सेकंड डे तुम्ही परमिशन दिता आसतना ओनरशीप डॉक्युमेंट पळयना सांगायचेच फॉर अंडरस्टँडिंग रेबो शेतान येता म्हणटा न्ही तुमी आनी रस्तो वापरला म्हणून शेतान येता म्हणटा ओके सो रस्त्यार तो रेबो खंयच्यान येता तुमी मायनींग हाडून तुम्ही पावसान स्टार्ट केला पळय तो म्हणटा तो तुम्ही आमचो विचार करनासतना दिले न्ही परमिशन दुसरी गजाल ते पब्लीक रोड यूज करता आसतना जे मोईएफाचे गायडलायन्स आसा ते फॉलो केले वचना 2014चो ऑफिस मेमोरेंडम आसा जेका खूब प्रयत्न केले हांगा कॅन्सल करपा खातीर पूण ते फॉलो केले वचना तेजे फोटो तुमी पळोवंक शकता फाल्यां कितलींशींच भुरगीं येता स्कुलाची तांकां क्लीन एनवायरमेंट क्लीन सरावंडिंगाचो रायट ना तो फक्त पणजे आनी परळ रावता तांकां जाता गांवांत रावता तांकां ना सो तुमी हांव तुमकां रिप्रेझेंटेशन दिता की इमिजिएटली ट्रान्सपोर्ट स्टॉप करा रोड केले कॉपरेटिव्ह शेतान येता करता ते पयले रोड बंद करा नाका. कॉन्क्रिटाचे रोड करप चालू आहा शेतांनी कोण करता वेदांत आणि दिस इज ऑल हॅपनिंग बिकॉज ऑफ युअर ट्रान्झिट परमिट पूण हें जें तर आसा तुम्ही जे सांगता पळय इसीन तो रस्तो आपलो म्हणून मानता पूण तो इसीन तेंच्यांनी रस्तो प्रपोज करच्या पयलीं जेन्ना तुम्ही लिजान घालून ते सगळे दिलेत तेंकां तेन्ना तुम्ही सरफेस रायट्स एसर्टन करूंक ना सरफेस रायट होल्डराक कॉम्पेन्सेशन दिवप आसता कोण दितलो कलेक्टर दिता कलेक्टर येवकूच ना उलोवपाक 40 वर्सां जाली सरफेस रायट जे कॉम्पेन्सेशन आसा सदां ह्या प्रॉपर्टी नसली सरफेस रायटाचे कॉम्पेन्सेशन ऑलवेज इन द मायनिंग केसीस इज डिटर्माइन एंड गिवन बाय द कलेक्टर्स सो आतां तुमचे जे आतां एक इशू म्हणटा तुमी ते शेतांनी हें वता कित्याक शेतांनी ट्रान्सपोर्ट रिजेक्शन घालून शेतात पुढे येयली आमची सो पार्ट ऑफ दी प्रॉपर्टी म्हणजे तो जो रोड वता पळय तातूंचो थोडोसो कम्युनिटाचो आनी थोडोसो प्रायवेट म्हणटा तुमी अशें आसा कोमिलीदाचो जवळ जवळ 12,000 स्क्वेअर मीटर ओके उरलेलो रस्त्याचो 70,000 स्क्वेअर मीटर टेनस आसा तो कितलो लेंथीचो आसा तो जो प्रायवेटान येता प्रायवेटान एक 1.2 किलोमिटर्स 1.2 किलोमिटर आणि पब्लीक रोड 0.9 म्हणजे जवळजवळ 2-2.5 किलोमिटर ते वापरतात सो 1.2 किलोमिटर हाजो प्रायवेटाचो Private. कम्युनिटाच किंवा शेतकारांचो अशें आसा आणि सेकंड थिंग म्हाका एकूच तुमचो विचारूंक जाय तुमच्या डिपार्टमेंटान सप्टेंबरान एक ऑर्डर काडलेली रिकवरी नोटाची मामलेदाराक 97 crore कितें विधानता कडल्यान रिकवर करपा खातीर मी दिला तुमकां पयलीं जी कंपनी आयज सरकाराक इतले कोटी दिवपाचे आसा त्या कंपनीक तुमी इतली मेहरबानी कशी दिवं शकता आयज ते पुलीस प्रोटेक्शन घालून ट्रान्सपोर्ट चालू आसा हांगा पुलिसाची गाडी आसा हांव जर बारीक म्हणजे मिटराचें बिल भरिना जाल्यार 2 म्हयन्यान म्हाका मिटर कॅन्सल करता गव्हर्मेंट बींग तुमचे डिपार्टमेंटल हेड तुमचे डिपार्टमेंट कशें वाला वरता म्हणटा कितें जाला तांची रिकवरी आनी येवकूच ना न्ही कितलेशेच कोटीची प्रोसेस चालू आसा न्ही तो प्रोसेस चालू आसतना तांकां इतले हें दिवप लिबर्टी दिवप हय तांकां इसी कोणें हांवें दिलें इशी हांव म्हणटा तुमीच दिला गव्हर्मेंटान दिल्या आमची ऑब्जेक्शनां कन्सिडर करूं ना सेंट्रलाची इसी आतांच पळय आतां डेप्युटी कलेक्टरान तुमचेर घातले आमी तुमचे कडेन येयले तुमी अशें म्हणटा की आमी आतां सेंट्रला दिल्ली वचपाचें वता. ना ना हांव तो विशय ना दिल्ली वचपाचो हांव तो विशय काडलो म्हणून सांगता तुमकां सर आता तुम्ही ट्रान्झिट इतलेच म्हणणे आहा सर आय शो यू इसीच्या वेळार तुमी आशिल्ले न्ही थंय आमी दिले आमचे आय ऑब्जेक्शन शो यू सर आता ट्रान्झिट परमीट तुम्ही जेन्ना इश्यू केलो सायटीर कोण गेल्लो सर तुमच्या पैकी म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटात आमचे डिपार्टमेंटाचो प्रेझेंस सगळ्या तालुक्यांनी ना वी आर ओनली एट
हेड ऑफिस पूण आतां ट्रान्झीट परमीट दिता जाल्यार ऑफिसान बसूनच पळोवन दिता प्लेनार. मनीस गेल्लो ताणें कित्याक इट इज ऑनलायन सबमिशन, ऑनलायन एप्लिकेशन करतात. ताच्या नंतर हॅबिटेशन आसा आनी कितें आसा हें पळयल्लें. आतां तो जो रूट आसा ताणें एकूच करून आशिल्लें आनी 2 रुटां केले, 3 घेतला 3 काय कितें ते बाकीचे आमी रिजेक्ट केले. जाण EC ह्या रुटाक ताका EC मेळिल्ली आसा. जाण ECन तो रूट स्पेसिफाय केल्लो आसा. अंडरस्टँड ताच्या नंतर तो एक रूट आमी हायकोर्टाक धाडून दिलो की अंडरस्टँड असो असो रूट 3 रूट मागिल्ले 3 काय 4 बाकीचे आमी अप्रूव करूंक ना. ताजो जो ECन आसा तो रूट आमी हायकोर्टाक सांगलो. ओके कित्याक हायकोर्टान कितें म्हणिल्लें की आमकां कळ्ळें सो आमी तें कळयलें. बट इट इज नॉट एक्सप्रेस परमिशन, कंडिशनल परमिशन आसलेलें करेक्ट. करेक्ट. आतां तुमकां दाखयता सर हें पिळगांव जंक्शन, हय. हें पिळगांव जंक्शन. तुमचो जर कोण गेल्लो न्हू जाल्यार तांकां खबर आसतलें ते अशें वयल्यांतल्यान देंवता. हो पब्लीक रोड, हांगासर वीज वॉशिंगाचो प्रकार बीन कांय ना. हांगासर ते पब्लीक रोडार येता, पब्लीक रोड क्रॉस करता जंक्शना कडल्यान आनी ही जी स्ट्रेच आहा पळय हो स्ट्रेच हो आनी हो स्ट्रेच हो फोंडा झोन आशिल्लो. तेजे फुडें गेले न्हू काय हो रूट तो हो हांगाच्यान ते अशे हाडटात आनी परत हांगासर मेन रोडाक टच करता, हांगासर टच करता. ही जी शेतां आहा लायनी ही टॅनंटांची, तेंची वीज वॉशिंग बेज हांगासर आहा. तो पावसाळ्यान फंक्शन करिना इफेक्टिवली म्हणून असो सगळो रेबो येता आनी ह्या फूल स्ट्रेचाचेर हांगाच्यान जो फेरीबोटीक कॉमन रूट आहा पळय थंय तो रेबो करता अख्खो रूट. आनी ह्या रुटांतल्यान स्कुलाची भुरगीं कामाक वयतात ते लोक सगळे जाण 2 व्हिलर घेवन 4 व्हिलर म्हणून व्हडलोसो इश्यू ना, गाडयो घेतल्यो 2 व्हिलर तांकां रिस्क टू लायफ आहा प्रेझेंटली. आनी हे जर तुमकां जर विटनस करपाक जाय जाल्यार तुमचो मनीस आमच्या वांगडा धाडा. हे पळय दीस आर द फोटोज. आनी हितूंतल्यान तुमची जी कंडिशन्स आसा पळय न्यूसन्स जावपाक जायना. न्यूसन्स बाजूकूच उरलो, दीस इज सिवियर रिस्क टू लायफ नाव. आमचो आतां प्रश्न इतलोच आहा सिन्स ना ना सर लेट मी कंप्लीट प्लीज. आमचो प्रश्न इतलोच आहा तुमी परमीट केल्लेल्या फाल्यां सकाळी बिकॉज ऑफ दीस रिस्की सिच्युएशन एट दी सायड फाल्यां एक्सिडेंट जालो, कोणाचो जीव जालो, खूब आमी कोणा वचून धरपाचो. आता तुमकां नक्की जाय कितें Immediately stop. स्टॉप करा. तुम्ही ताच्या नंतर फुडें स्टॉप करा आनी लेट द लॉ टेक ऑन कोर्स ऑफ एक्शन. आमी कितें जाता पळय ते कोर्टा मुखार वता कळ्ळें न्हू. टॅनंटेड जे लँड आसात ते प्रोटेक्ट करपा खातीर आमकां लिगल रेमेडी अवेलेबल आसा. बट टील दॅट टायम तुमी बिकॉज ऑफ दीस ऑर्डर जे आयज जे नाशाडी जाल्ले पळय ती इमिडिएटली बंद करा. तुम्ही रिप्रेझेंटेशन दिता म्हाका. सर पावसाचा प्रॉब्लेम जातलो रेपो 100% येतलो. शक्यच ना तुका कितले हे करतो रेपो जातलो न्हू. हेंचो फार्मर्स रिप्रेझेंटेटिव्ह असो अरे झाला. मायनिंग येता म्हणजे मातयेची ती मातये रोड न्हू ते रेपो घेवन येता. सर शक्यच ना तुका कितले हे रेबो करता. केले. तर possible. शक्यच जर ना. तुम्ही पळय सर, तुम्ही सर. एका गोंयकार आमी जर हांगा IAS ऑफिसर कोण बशिल्लो न्ही जाल्यार एक समजूं शकतालो ताका सर, काय तुम्ही गोंयची भितर- जाडी सर, तुम्ही भितर भितर काम काम केलें केलो. न्हू. सर हांव एक खबर आसा. रेजिडेंट सारमनस तुमकां म्हाका दिसता आमी अशें वाचता पेपर की 200 मिटरा भितर घरां येवंक जायना मायनींग एरिया मायनींग रोड चालू आसा तेन्ना. आमची थोडी घरां 10 मिटराचेर आसा, 15 मिटराचेर आसा. म्हाजें घर 150 मिटरा भितर आसा. जाल्यार तेजो कांयच तर तुमी इन्स्पेक्शन करूं ना, तेजी सर्वे कांयच करूंक ना की त्या घरांचें कितें तरी बाबा विचार कंपनी करा म्हणून सांगपाक जावं आमचें कितें तरी हें करपाक तुमी डायरेक्टली मायनींग चालू केलें. आयज ते लोक इफेक्ट करता पळया तुमी सारमचेर वचून कशीं घरां आसा ती देगेक खळ्यान घरां आसा रस्तो गेला लोकांच्या रस्ते सायडीक म्हणटात. हय रस्त्या सायडीक. आनी तुमी आमकां म्हणटा की सेंट्रल गव्हर्मेंटान अशें कायदे लायले हे दिता इसी दिता तांकां जावं तर हो एक गोश्टी दिल्या अलार्मिंग सिच्युएशन आहा की ह्याच इसीचो फायदो घेवन फाल्यां जी देवळां आसा मुळगांव शिरगांव तेजो असोच तुमी मागीर परमिशन दितले सांगताले इसीन दिलें म्हणटा तांकां काय आमी करूं शकना. हेजो रेप्युटेशन्स कितें जालो जाणा सर सायटीचेर थंयसर लिटरली पुलिसांच्यो गाडयो पुलिसांचे बंदोबस्ताचेर ट्रान्सपोर्टेशन चालू तेंच आसा. आमकां आतां वायट दिसता न्ही सर ते कश्यो गोश्टी घडटा ते. लोक आसता म्हाका सगळं. तर पुलीस थोडे करूंक ना. बायलो वचना गाडी घेवन घालून आमी वचना म्हणटा. भुरगे भुरगे विचारता गव्हर्मेंट लोकांचे की विधान ताजें जाल्यार भुरग्यांक आमी घरा दिता भुरगे ह्या स्कुलाचे विचारता आमकां ताका जर ट्रान्सपोर्ट चालू आसा आमचें गोवा गव्हर्मेंट सरकार आसा ते आमच्या लोकांचें की वेदांताचें आतां हेजें उत्तर तुमी दिवं जाय.
हे स्टॉप करू सामान्य ड्युटी आपण ही सर फेरी ट्रान्सपोर्ट लोक वयता टू व्हिलरी मॅक्झिमम टू व्हिलरी ही परिस्थिती फुल फेरी वयता 15 मिनिटांनी फेरी म्हणून पण सामानचे आपल्या 34 रावती सांग आणि बाकीची सायडीची आणि आता बाहेर वाचून करी ना गाडी घेऊन भुरग्यांना म्हणटा असू घरा म्हणटा फाल्यां 15 मिनिटांनी फेरी आसा आणि आमी ट्रान्सपोर्टेशन ना थंय सगळे लोक कपडे तांबडे जाता एक फॉरगेट अबाउट दॅट मनीस म्हणून न्ही तुमी इमिजिएटली स्टॉप करा डायरेक्टर म्हणून तुमकां आमी दितात तुमकां जाणीव आसतली कितें चल्लां तेजें आनी इतले लोक येयले पळय ते कोणाक त्रास करूं येवना तांकां त्रास जाता भुरग्यांक त्रास जाता शेतकार ते 100-150 लोक आले पळय. तुमकां रिक्वेस्ट एकूच आहा स्टॉप कर बाय म्हणून पडटा आमकां हें करता आमकां कामाचें रावचें पडटलें बायल आमकां फाल्यांच्यान आमकां भुरग्यांक पळोवचें ना नाजाल्यार आमकां फाल्यांच्यान घरात सगळी ठेवचें काम पडना आमची. रेबो न्हू. आयज सगळें ते सगळें तुमकां इतलीच रिक्वेस्ट विथ दीस रिकमेंडेशन की इमिजिएटली स्टॉप करा तुमचो मनीस कोण धाडटा न्हू सर सायट पळोवपाक सो दॅट तुमकां डिसिजन घेवपाक इजी पडटा आतांच धाडा आमच्या वांगडा आमी व्हरोन दाखयता परिस्थिती कितें आहा ती सायटीन इट इज व्हेरी अनसेफ इट इज व्हेरी व्हेरी अनसेफ आनी फक्त जर न्हू आमकां जर आतां तुमी तरी आसतना कंटिन्यू करता जाल्यार आमकां फक्त कोण मनीस रिस्पॉन्सिबल एकाउंटेबल फाल्यां सकाळी जर खंय कितें जालें प्रॉब्लम एक्सिडेंट जालो कोणाचो जीव गेलो जाल्यार आमी वचून कोणाच्या गळ्याक धरपाचो त्या मनशाचें नांव सांगता